जरी आयोजक असलास तरी तुमका सुद्धा नियम तेच पेनल्टी लागतली दत्ता लोणे लक्ष ठेवा संघ तुमका सांभाळून घ्यायचा हा सलामीची जोडी सलामीची जोडी मैदानात पंचांचं हिरवं कंदील दरम्यान सामन्यात सुरुवात होता सलामीचा षटक घेऊन मोरे संघाच्या बाजून आनंद कोळंबकर नॉन स्ट्रायकिंगचे उद्देश महानायक ज्याच्या मनगटात मोठे फटके खेळाची ताकद संकेत कुबल तुमका पुन्हा एकदा पुकार देते आपली ही गरज आहे आपण पॅव्हलियन पाशी यायचा माहिती आहे तुम्ही दमलास फिल्डिंग केलास खेळलास पण लवकरात लवकर तुमका पॅव्हलियन गाठूचा हा एखादा येताना एखादा आईस्क्रीम जरी घेऊन गेलास तरी चालत सामन्यात सुरुवात पहिलो चेंडू खटक्यार बॉट जाग्यावर उपडी करणार चेंडू आकांड्याच्या पहिलाडी षटकाची सुरुवात आणि श्री गणेशा गेलो तो म्हणजे षटकार नशी आणि गोलंदाज कोळंबकरच्या पाठीवर आडी ओव्हर सुद्धा बघू गावलो काय सुरुवात दर्जेदार सुरुवात जसा ऊन वाढत जाता गरमी वाढत जाता तशी फलंदाजी सुद्धा गरम होत जातली आणि अशी सुरुवात होई कारण चार षटकांचा सामना 24 चेंडूंचा हिशोब पहिल्या चेंडूवर काय दर्जेदार सुरुवात झाली स्वागत केला गेला षटकारांशी आनंद कोळंबकर दुसऱ्या षटकात पुढचा चेंडू घेऊन चांगला क्षेत्ररक्षण एका टप्प्याने हातात दोन चेंडू विसावलो दुसरं चेंडू निर्धाव करता काहीतरी कमबॅक करता आपल्या गोलंदाजीत पहिलो पाठी रोळ घेतल्यानंतर आनंदात काहीतरी थोडासा विरजन पडला पहिल्या चेंडूवरती चांगला क्षेत्ररक्षण हर्षल कांदेळकर आमचीच भावकी दिसतात हे सर चांगलं क्षेत्ररक्षण कांदेळकर म्हटल्यानंतर अशीच असत आणि आता पॉईंटच्या क्षेत्रात कपाळावर बसून चेंडू जाता क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये चालू असलेली शर्यत जसं सस्वाने कासव खेळत होतं तशी ही शर्यत कुर्ले धरल्यासारखं चेंडू धरू गेलो आणि चेंडू सीमा पार गेलो चेंडू अडवची बरीच संधी होती जर धावगती वाढवल्या नसती तर कदाचित नक्की चेंडू अडवलं सर संघासाठी 2 धावा सुद्धा वाचवले नसते थोडासा क्षेत्ररक्षकास काहीतरी जोर देऊचे लगात भर करूचे लगात पॉईंटच्या क्षेत्रात असलेलं क्षेत्ररक्षक दरम्यान धावसंख्या झाली होती म्हणजे 10 दुहेरी जाऊन धावसंख्या बसली लोकल पदी चेंडू खेळून घाललो धावची संधी तयार झाली होती पण संधीचा सोना करू काहीतरी आनंद थोडस कमी पडलो चोरटी धाव एका रूपात धाव तयार झाली आणि दुहेरी एक स्कोर बुक वरती भू गेलो तो म्हणजे 11 पहिला षटक चालू पॉवर प्लेचा षटक फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर भूक गवतले काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात असलेल्या स्टँड मध्ये बघशाल तर गुलाबी साडी आणि लाल झाल्याची गाण्याची आठवण करणारा पेहराव केला तो वाढत रेल्वे संघान खतरनाक जर्सी घेऊन पहिल्यांदाच गाबी समाज स्पर्धेत आणि हे चेंडू सुद्धा सीमा पार पंचातून शिराडकर आकाशाच्या दिशेने दोन्ही हात वरती करतात म्हणजे 6 धावसंख्या आणखी संघाच्या खात्यात जमा झाली धावसंख्या झाली ती 17 आणि 17 म्हणजे तयार होता तो खतरा कोणासाठी उद्देश महानायक जो स्ट्राईक यांच्या दिशेत फलंदाजी करता तर नॉन स्ट्राईकच्या दिशेत असलेलो अक्षर काय खतरो तयार होता आनंद कोळंबकर आधीच 17 धावा आपल्या या षटकात खर्च केल्यानियत 17 आणि खतरा असा समीकरण ह्या चेंडूसाठी तयार झालेला खतरो कोणासाठी येणाऱ्या चेंडूवर समजतला चांगलं होतं 17 आणि खतरा तयार झालो तो आनंद कोळंबकरांसाठी जो खतरो सुद्धा चिमा पार झालो धावसंख्या आणखी 4 पुढे सरकली धावसंख्येचो 21 मोदक तयार झाले 21 अशी धावसंख्या पहिला षटक चालू असताना पहिल्या षटकाचा खेळ पुरो झालो याच्या आधी जो सामना झाला होतो त्या सामन्याचा सामनावीर म्हणून सिद्धेश मंचेकर आपणाक विनंती आहे की आपण मेन व्यासपीठावर यायचा हा सिद्धेश मंचेकर मागच्या सामन्याचा सामनावीर पराभूत संघातून सामनावीर दिलं जाता आणि पराभूत संघ तो आई कळंबिका मंचे या संघातलो सिद्धेश मंचेकर याच्या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर दरम्यान बघता पहिल्या षटकाचा खेळ पुरो झालो सांघिक धावसंख्या झाली 21 पहिल्या षटकात 21 धावांचं मोदक आनंद कोळंबकरने
आपल्या संघासाठी वाढून ठेवलं. दुसरा षटक घेऊन सुरुवात करत षटके चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुसाट घेऊन चेंडूवरती चांगलं झेल पकडलं गेलो. या झेलसाठी टाळी सुद्धा वाजले गेले आणि आरटीओ ऑफिसचे थोडेसे काहीतरी कार्यकर्ते हिले मैदानात. थोडस सामन्यात व्यत्यय येता मुकी जनावर मैदानात वावरतात. लाईन जे कार्यकर्ते त्यांना विनंती आहे की त्यांना त्यांच्या मार्गात लवकरात लवकर पाठवा जेणेकरून सामन्यात उशीर होतो नाही. दुसरा षटक घेऊन अनिल कुमटेकर सज्ज झालो. पहिल्या चेंडूवरती स्वतःच्या नावावर कलाम लावून घेतल्या. पहिलो गडी गारत झालो. नवीन निलेले फलंदाज स्ट्रायकिंगच्या दिशेत आदित्य गावकर. सामनावीर अनिलच्या गोलंदाजीचं स्वतः आयोजकांचा संघ आता क्षेत्ररक्षण करताना दिसतात. तुका कामोठ्याच्या मैदानावर धावबाची संधी तयार झाली. स्क्वेअर लेग पंच अपील फेटाळून लावतात. सुरक्षित पंच अब्दुल शिरवाडकर थर्ड अंपायरची मागणी करतात. या रनआउट साठी स्क्रीनवर बघला जाता खात्री केली जातं. स्पर्धेसाठी 2 कॅमेरा स्ट्राईक द्यायच्या दिशेने आणि पॉइंटच्या क्षेत्रात 2 कॅमेऱ्यांच्या मध्ये पार पडलेली स्पर्धा. थर्ड अंपायरचा निर्णय घेतला गेलो. स्क्वेअर लेग पंच अतुल शिवाडकर. काय निर्णय येतात तो बघूचा स्क्रीनवरती तपासणी केली जाता. मैदानाच्या दिशेने चालू असलेलं सामने हिमालय मोरे विरुद्ध वाडेगती बांदेवाडी. गजराच्या घड्याळात सुद्धा थोडस आराम दिला गेलो कारण पण निर्णय थर्ड अंपायर पर्यंत जाऊन पोचलो. तिसऱ्या पंचांचा विनवणी केली गेली. थर्ड पंचांचा निर्णय की फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित. जेव्हा चेंडू हातात गॅदर केलं गेलो आणि एसटी उडवतो होतो तेव्हा नेमकं चेंडू हातात खाली जमिनी गदाळलो आणि सुरक्षित क्रीजमध्ये आपल्या फलंदाज. जरा पाणी घेऊन जाऊचा एसटीच्या मुळात. जरा पाणी जसं माडाच्या मुळात पाणी घालतो तसं थोडंसं एसटीच्या मुळात बाटलीवर पाणी होतोच लागत. कारण ऊन एवढा गरमी एवढी या की काहीतरी ताप पडता आणि माती सुद्धा सुकता. परिणामी एसटी उभे राहताना थोडीशी मेहनत करायची लागते एसटींका सुद्धा. षटक झाल्यानंतर घेऊन गेला तरी हरकत नाही. चला सामन्याकडे जाऊया. एक चांगली फेकी केली गेली होती. गॅदर झालो असतो कदाचित धावबाद झालो असतो. उद्देश मादनायक काय फलंदाजी करता. उद्देश मादनायकच्या बॅट मधून चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. पंच सुद्धा थोडीशी आगळी वेगळी ऍक्शन करून दाखवतात. तुफान फलंदाजी आपल्या संघासाठी करता उद्देश मादनायक. शरीर यष्टी बघलास तर अगदी हाडाची काडा आणि कमरेच्या खाली तुंतून आपण मनगटात ताकद मध्ये ठासून भरली. हीच मनगटातली ताकद पुन्हा एकदा दाखवून हो सुद्धा चेंडू सीमा पार. पंचांचा निर्णय काय येता. लाईनमॅन सुद्धा ते उभे. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक 2 षटकार. मेन पंच असलेले आमचे महेंद्र बाबल सर आकाशाच्या दिशेने आपले 2 हात वरती करतात आणि 2 चेंडू 2 पाठीर वळ सुद्धा बुगवले अनिल नावाच्या गोलंदाज. धावसंख्येची मात्र वंदे भारत सुद्धा सुटलेली दिसता. धावसंख्या झाली 34. दुसरा षटक चालू. एक वेगवान धावसंख्या स्कोर बुगवती धावता दिसता. बुगुक गता पुन्हा एकदा खराब चेंडू भरकटणार चेंडू 2 पाठीर वळ गेल्यानंतर बिरबिरलेलो चेंडू. पंच 2 हात रून करून पहिला एक वळ पाणी मोजून काढल्याची खून सुद्धा करून दाखवतात. संघाच्या खात्यात फुकटची एक धावसंख्या सुद्धा जवळ झाली.
धावसंख्ये आणखी एक थोडीशी भर पडली. धावसंख्या झाली ती 35. दुसरा षटक चालू. पुन्हा एकदा आडिया कुर आपला जसं फिरवतो तशी बॅट फिरली गेली. धावचीची संधी तयार झाली. या संधीचा सोना होता की नाही. देव देता आणि निरंकार पाठ घेता धावचीत झालो असतो. उद्देश मादनासारखं मोठो मासो गळाक लागलो असतो जर यष्टीचं वेध गेलो गेलो असतो तर. पण जर आणि तर ह्या का मात्र क्रिकेटमध्ये स्थान दिला जाणार नाही तर कित्या नाही दिनत यातून का ह्या चेंडूवरती सुद्धा दिक्षा नेला असतात. मोठे फटके सलामीसाठी लो उद्देश मादनायक खेळता. धावचीची संधी तयार झाली. ती संधीचा सोना करूचा होता. 2 षटकांचा खेळ पुढे झालो. सांघिक धाव संख्या झाली 36. एक गडी बाद होय ना. 3 डझनाचा आकडो 2 षटकात पुरो करता अजून 2 डझनभर चेंडू शिल्लक रवलेत. म्हणजे 2 षटकांचा खेळ बाकी रवला. या सामन्यासाठी पंच म्हणून भर उभात काम करतात. मेन पंचाच्या जागेवर अतुल शिरवाडकर, स्क्वेअर लेग पंच महेंद्र बाबळसर, 2 अनुभवी पंच. एक नवोदित खेळाडू सुद्धा अतुल शिरवाडकर पंचाच्या भूमिकेत. आणि जुने जाणते लिजेंड आमचे महेंद्र बाबळसर. बरेच वर्ष क्रिकेटशी त्यांची नाळ जोडली गेलेली या. कित्येक अनुभव त्यांच्या गाठी घा कनवटी घा आणि अनुभवाच्या शिबिरीसून नवनवीन निर्णय देत असतात. दरम्यान तिसरा षटक घेऊन हिमालय मोरे संघाच्या बाजून अक्षय धुरत काहीतरी कमबॅक करूचा लगात. गोलंदाजीत लगाम लावची लगात. कारण जी धाव संख्या सुसाट सुट्टा उद्देश मादनायक एक मात्र पॅव्हलियनचा रस्तो धुरूचा दाखवचं लागत. आणि ती जबाबदारी आहे ती अक्षय धुरे त्या गोलंदाजार. कारण उद्देश जर शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत उभं राहिलं तर 60-70 युवा संघ नक्कीच पार करतो. सध्याची धाव संख्या झाली आहे 36. अजून 12 चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू फुलटाच पद्धतीचं लॉलीपॉप चेंडू घे तुमार. हे चेंडू पावळेचा पाणी 5 टाक करणारा षटकार. फलंदाज कोण तर उद्देश मादनायक. धाव संख्या 6 पुढे सरकता. धाव संख्या झाली आहे 42. सुसाट फलंदाजी करता उद्देश मादनायक आपल्या संघासाठी. या चेंडूसाठी रिव्हची मागणी केली की अति उंची होती काय चेंडू. कारण फुलटॉस मध्ये चेंडू तो पंचांकडे दाद मागता उद्देश मादनायक रिव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा थोडा पारंका आमंत्रण. गजराच्या घड्याळ जरा बंद जाऊ नये. पुन्हा बारीक कटाक्षे टाकलो जाता थर्ड अंपायरच्या माध्यमात. चेंडू जास्त उंचीचा का हा काय कमरेच्या वर हा काय. जर कमरेची उंची गाठणारी चेंडू असत तर नक्कीच नो चिकून येत. आणि जर लिगल डिलिव्हरी असत तर सामना चालू होतो. उद्देश मादनायकच्या बॅट नसून हे चेंडू सीमा पार गेलो. थर्ड अंपायरचा निर्णय होता की नो चेंडू. कारण चेंडूची उंची जास्त होती. नक्कीच नो चेंडूची खूण. म्हणजे या चेंडूवरती फ्री हिट. उघडा डोळे आणि बघा नेट. पुढचे चेंडू असतात फ्री हिट. धावसंख्या झाली या 43 धावसंख्या. तिसरा षटक चालू. नो चेंडूचा फायदा कितपत उठवता समोर फलंदाज उद्देश मादनायक. मोठे फटके पुन्हा एकदा तशाच पद्धतीचे ऍक्शन रिप्ले. त्या चेंडू सुद्धा बघू. हो सुद्धा चेंडू सीमा पार. उद्देश मादनायक आज काय खाऊन सकाळी नक्की चाय वगैरे 10-12 तरी बटर फुगवून खाऊन असतात. असे फटके उद्देशाच्या बॅट नसून उगवतात. मी सांगले की उद्देश मादनायक शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत या क्रीजवर उभं राहिलो तर 70 नक्कीच गाठलो. वाडेगती बांदेवाडी संघ. उद्देश तो गडी खूप महत्वाचा. गोलंदाजा काहीतरी अचूक टप्प्याचा शोध घ्यायचा लागत. हिमालय मोरे सध्या तरी अडचणीत दिसता. पुन्हा एकदा मोठं फटको. आता मात्र झेल दिला गेला. लग्नाचा आमंत्रण जसा दिला जाता तसा झेलाचं आमंत्रण दिला गेला आणि त्याचा सोपस्कार पुढे केलो. या क्षेत्ररक्षकांना चांगलं झेल पकडलो गेलो आणि उद्देश नावाचं मोठं मासो गळाक लागलो. मोठा कलाम लागला. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केल्या उद्देश मादनायक. 49 अशी धाव संख्या. संघाचा अर्धशतक फक्त एका धावून कमी. चांगली फलंदाजी उद्देशने आपल्या संघासाठी केल्या. होत्याचा नाय होता करून टाकला. प्रत्येक गोलंदाजी पिसा काढल्या. अशी फलंदाजी बघू गवली. नवीन जाणारा फलंदाज उद्देशची जागा घेऊ.
नवीन जाणारा फलंदाज उमंग मादनाक उद्देशून धाकटो भाव म्हणजे एक भाव डगआउट मध्ये दिलो तो दुसरो धाकटो भाव मैदानात गेलो. भावाची जागा आता भावा चालवतलो म्हणजे वारसा हक्कान फलंदाजी चालू दिसता. हो सुद्धा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होतो. धावचीची संधी ह्या सामन्यात जवळजवळ तिसरी धावचीची संधी. पंच वाईटची सुद्धा कुंड 22च्या स्वरूपात एकूण 2 धावा ह्या चेंडूवर सुद्धा खर्च झाले. आधी दुष्काळ त्याच्यात आणखी 13 महिना अशा पद्धतीची गोलंदाजी सध्या चालली आहे. धावसंख्या वाढत जातात. एका लगाम लावचुती फुकटची धाव आणखी जवळ करतात. धावसंख्या झाली ती 51. संघाचा अर्धशतक तिसरा षटक चालू असताना स्कोर बुक पुरा तयार झाला. सुनील तांडेसरांचे सिंधुदुर्गाचे गुणफलक काल सुद्धा नव्हते. आज पण त्यांची अनुपस्थिती काहीतरी जाणवता. पण नवोदित आमचे सगळे जे गुण लेखक चांगल्या पद्धतीने हाताळतात. ह्या चेंडूत 1 धाव पुरी गेली. चोरट्या पद्धतीने क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 2 धाव पुरे केले. धावसंख्या 2 पुढे सरकली. धावसंख्या झाली 53. खूप मेहनत आणि खूप कसरत करूच लागतात गडी बाद करूच्यासाठी. पुढचं चेंडू आता या साधा सोप्या झेलाचा आमंत्रण दिला गेला. तिरफळात जसो दाणो फुलता तसो हातात चेंडू फुललो. आणखी एक कलाम लागला गेला. आणखी एक गडी गारत झालो. वाडे गती बांदेवाडी संघाची. आदित्य नावाचा कलाम लागला गेला. डकआउटचा रस्ता खाली मान घालून दूरच लागता. आदित्य नावाच्या फलंदाजाक नवीन जाणारा फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेक शिवशंकर. शिवशंकर ज्याचे नावात शिव आणि शंकर. शंकर महादेव जसं तांडव नृत्य केलं होता तसा मैदानात फलंदाजीचा नृत्य करूचा लागत. मोठे फटके जसे उद्देश मादनायक खेळलो तसे ह्या शिवशंकरा खेळाचा लागत. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन शिवशंकर साठीचा पहिला चेंडू सफल झालो होतो चेंडूसाठी आणि गडी बाद. शिवशंकर मात्र नाराज करता. ज्या गतीत मैदान उतरलो पुन्हा एकदा त्याच गतीत डगआउट मध्ये परतताना दिसता. याक सांगूचं लागत जसं उद्देश मादनायक पॅव्हलियन मध्ये परतलो बाद झालो तसे प्रत्येक जण त्याच्या प्रेमात पडल्यासारखे जातात मैदानात आणि परत डगआउट मध्ये हजर जातात. एक धावसंख्येची मोठी गती घेत होती ते का काहीतरी आता लगाम लागलो असं म्हणून हरकत नाही. षटकातलो शेवटचा चेंडू बाहेर घालणारा चेंडू. यानंतर होणारा सामना DHC तांबर्डे विरुद्ध वाडातर 11. दरम्यान शेवटचा चेंडू होतो. चांगलो फटको. 1 धाव होता की नाही चोरटी धाव सुद्धा तयार झाली. एका धर समाधान मानूचा लागता. 3 षटकांचा खेळ पुरो झालो. सांघिक धावसंख्या झाली 54. गडी बाद झाले. 4 गडी बाद. शेवटचा आणि हाणामारीचा षटक. स्वतः दत्ता लोणी शेवटचा जबाबदारीचा षटक हाताळून गेलो. धावसंख्या एक मोठी झालेली आहे. आणखी या धावसंख्येत 15-20 धावांची भर पडली तर अजून एक मोठी सन्मानजनक धावसंख्या होऊ शकता. आणि त्याचा उत्तर देताना थोडीशी काहीतरी मेहनत करूची लागत. प्रवास करूची लागत तो हिमालय मोरवे संघात. दरम्यान शेवटच्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन दत्तात्रय लोणे वेगवान जाणारो चेंडू निर्धाव जाता. आणखी काहीतरी थोडस एसटीच्या जवळ गेली. एसटी उडावली असतो इतको चिष्टी घासून जाणारो चेंडू. पहिलो चेंडू निर्धाव टाकून यश मिळवता दत्ता लोणे. दुड्या अंगाचो फलंदाज रोशन. शेवटचे 5 चेंडू तुका रोशन करूचे लागतले. पुन्हा एकदा जोरदार हिट करूचो तो उद्देश भाव मात्र नॉन स्ट्राईक यांच्या दिशेत तसोच उन्हात करताना दिसता. तेका स्ट्राईक मिळणं महत्वाची ह्या कारण त्याच्या बॅटबंद मोठे फटके भूक गवतील. दरम्यान 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालो. शेवटचे 4 चेंडू शिल्लक राहिले शेवटच्या षटकातले. याच्यानंतर होणारा सामना DHC तांबर्डे संघ कर्णधार आणि वाडातर संघ कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी मेन व्यासपीठाच्या समोर यायचं. आणि चांगलं झेल सुद्धा पकडलं गेलो. 3 चेंडूंचा समाचार घेतल्या गोपव फोडूच्या आधी पॅव्हलियन मध्ये परतलो गेलेलो फलंदाज रोशन. आणखी एक गडी बाद जाता. याच्यासाठी सांगत होते की उद्देश मादनायक शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरतून मैदानात उभं राहणं खूप महत्वाचा होता.
वाडेगती बांदेवाडी संघात. पण सध्या परिस्थिती थोडीशी बदलली, चित्र सुद्धा बदलला. आधी कलर पिक्चर चालू होता, आता ब्लॅक अँड व्हाईट तयार होता, कारण एका मागोमाग एक फलंदाज डगआउटचे रस्ते धरतात. नवीन गेलेलो फलंदाज कृष्णा माळगावकर शेवटचे 3 चेंडूचे मानकरी असतात, कारण शेवटचे 3 चेंडू शिल्लक राहिलेत. कमालीची गोलंदाजी, शेवटचा षटक. एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू दत्ता लोणे. याच मैदानात दत्ता लोणीच्या बॅटमधून गतवर्षी आम्ही अर्धशतक बघितलेला. हा एक चांगला 2 क्षेत्र, चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा भूगोल, एक चोरटी धाव सुद्धा. नक्की चेंडू अडवलं गेलो नसतं, कदाचित चेंडू सीमा पार झालो असतो, कारण ताकदीचा फटको होतो, अलॉंग द कार्पेट होतो, जमिनी घासत जाणारा चेंडू होतो. धाव संख्या डबल पाचक्याचा खेळ स्कोर बुगरी तो म्हणजे 55. मादनाक पुन्हा एकदा सज्ज झालो. खटक्यार बॉट जाग्यावर उपटी उडलो तर काय, बुडालो तर बेडूक. झेल तयार, जाता 2 क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचले. एक धाव पुरी केली, दुसऱ्या धावेसाठी पावला वळली. बघता बघता दुसरी धाव सुद्धा पुरी झाली. धाव संख्येची झाली असती म्हणजे 57. 5 आणि 7 अशी धाव संख्या स्कोर बुक वरती बुक होता. दरम्यान दत्ता आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन हो सुद्धा चेंडू पंचांकडे दात बागले होता. LBW साठीची पंचांवर कसलोच परिणाम नाही झाला. काही अनुभवी पंच आहेत महेंद्र बाबळ सर. दरम्यान 4 षटकांचा खेळ पुरो झालो. सांघिक धाव संख्या झाली 58. शेवटच्या षटक कमालीचा हाताळून गेले दत्ता लोणे. अनुभवी गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, अष्टपैलू किती म्हटला जात आहे, शेवटच्या षटकात तरी दाखवून दिला. जी सुसाट एक्सप्रेस सुटली होती, वंदे भारत जी चाल होती, त्याचा जाता होता शेवटच्या षटकात दिवा गाडी करून टाकली ती दत्ता लोणे. फक्त 4 धावा खर्च करताना एक कलाम सुद्धा आपल्या नावावर लावून घेतल्या. 60-65 गाठणारा संघ 57 धावा संख्येवर थांबूक यश मिळवलं. दत्ता लोणे नावाच्या फलंदाजात 58 धावांचा लक्ष दिला. 24 चेंडूने 58 धावा. यानंतर होणारा सामना DHSC तांबर्डे विरुद्ध वाडा तरी 11. चल सामना लवकर चालू कर, जास्त उशीर नको, जास्त वेळ नको, कारण स्पर्धेचा आपला अंतिम दिवस हा. सुरुवातीक आपला वेळ खूप वाटतं, नंतर जसजसं काळोख पडक सुरुवात होता, नंतर वेळेची आपला खूप निकट वाजता, मग षटका कमी करूची पाळी येता. असं वेळ नाही आता चांगल्या पद्धतीने सामने खेळत नेतील, कारण आपण इतक्या लांब एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करतो आणि स्पर्धा चांगल्या पद्धतीनेच पार पडेल. प्रत्येकाची इच्छा असते, खेळणाऱ्यांची सुद्धा, बघणाऱ्यांची सुद्धा आणि आयोजन करणाऱ्यांची सुद्धा. विनंती आहे की सामना लवकरात लवकर सुरू करा. क्षेत्ररक्षण सजून घ्या, राखण लावून घ्यावा आणि सलामीची जोडी सुद्धा मैदानात पाठवूची. हिमालय मोरवे क्रिकेट संघात मी पुन्हा एकदा पुकार देते वाडा तरुण संघाच्या कर्णधारात DHSC तांबडे संघाचे कर्णधार आपली वाट बघतो. नाणेफेकीसाठी यावचा वाडा तरुण संघ कर्णधार. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. सलामीची जोडी मैदानात जाताना दिसतात दत्ता लोणे आणि अक्षय. पंचांका सुद्धा माझी विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घेऊ. संघा सामन्याकडे सुरुवात करून घ्यायची. हिरवं कंदील लवकर पेटवून दाखवा, म्हणजे लवकर ट्रेन सुटतात आणि सामना सुद्धा लवकर चालू होईल. हिमालय क्रिकेट संघ मोरे आयोजित 9 वर्ष क्रिकेट सामने 2025 गाबी समाज मर्यादित. प्रथम पारितोषिक रोख रुपये 20,000 आकर्षक चषक सन्माननीय आमदार श्री नितेशजी राणे साहेब, मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री याचकडून. स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक रोख रुपये 10,000 आकर्षक चषक कैलासवासी तुकाराम तारी आणि कैलासवासी गोविंद तारी यांच्या स्मरणार्थ श्री तारी बंधू याचकडून. तृतीय पारितोषिक रोख रुपये 5,000 आकर्षक चषक कैलासवासी मधुसूदन विठोबा गावकर यांच्या स्मरणार्थ श्री संदीप मधुसूदन गावकर यांच्याकडून. तसेच स्पर्धेसाठी एक मालिकेसाठी आकर्षक असा बक्षिसा फिशिंग रॉड दमका पुरस्कृत केला. निर्वाणा होमस्टे मालवण चौलाबे सौ प्रांजल प्रवीण वेंगुर्लेकर, रंजना कुंटेकर
आणि श्री प्रवीण वेंगुर्लेकर यांच्याकडून. चला सामन्याकडे जाऊया. 58 धावांचं पाठलाग करूचा हिमालय मोरवे संघात. क्षेत्ररक्षण सजला, कुंग्याचा वाटप करून झाला, कारण पॉवर प्लेचा षटक. कालच्या दिवसाचा विचार केलास तर आजचा दिवस ज्यांका बुक बोलो तो आई भैरवी केरवाडा संघ काय कमालीची फलंदाजी केली होती या संघाच्या सुरुवातीपासून शेवटच्या प्रत्येक सामन्यात. देवबाग सुद्धा संघ उपस्थित झालेला. आजचा दिवस त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा. दरम्यान सामन्यात सुरुवात पहिला षटक घेऊन षटकातलं पहिलं चेंडू दत्ता लोणेसाठी. पहिलं चेंडू लोअर फुलटॉस पद्धती चेंडू सीमा पार इरला मार्गे धुरला करीत जाणार चेंडू सीमा पार गेलो. षटकाची आणि संघाची खाता खोलला जातात तो म्हणजे चौकारांशी दत्ता लोणे. जसं उद्देश मादना एक महत्वाचा खेळाडू होतो पांदेवाडी संघासाठी, तसं दत्ता लोणे हे सुद्धा गडी महत्वाचा हिमालय मोरवे क्रिकेट संघात. सलामीचा षटक हाताळता उद्देश मादना एक चांगल्या फलंदाजीनंतर चांगलं चेंडू पंचांकडे दाद लेग बिफोर विकेट साठीची पंचांवर परिणाम नाही झालो. पंचांनी दाद उठवून धरली नाही. चेंडू मात्र निर्धाव जाता कमबॅक करता आपल्या गोलंदाजी पॉवर प्लेचा षटक फेकणं इतक्या सोप्या नसता, कारण तो दोनच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुमका वावरताना गावतात आणि इतक्या मोठ्या जागेत दोघांका सगळं सांभाळणं खूप मोठं असं आव्हान असतं. आणि त्या सहज सोप्या करीत असतात प्रत्येक क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजा सुद्धा तितकीच जबाबदारी असता. दरम्यान षटकातलो पुढचो चेंडू घेऊन आता मात्र फुलटॉस तो चेंडू झेल तयार झाला, पण लेग स्लिपच्या क्षेत्रात असलेल्या क्षेत्ररक्षक चेंडू सीमा पार. षटकातलो दुसरं चौकार. धावसंख्या झाली 8. या चेंडूसाठी पुन्हा थर्ड अंपायर साठी विनवणी केली गेली, आमंत्रण दिला गेला. त्या चेंडूचा निर्णय काय असतात फलंदाजाकडून मागणी केली गेली. यात अति उंची घेणारा चेंडू काय, कारण फुलटॉस पद्धती चेंडू होतो. चेंडू कमरेच्या वर हकाय, कमरेच्या वर फक्त बाहेर जाता दूरच घेऊ परवानगी दिली जाता. चेंडू घेणं म्हणजे नो चेंडू असता. दूर म्हणजे कळशी. एखादी बाईक जेव्हा बाउडर जाता पाणी भरू ते फक्त कमरेच्या वर एका कळशीच घ्यायची मुभा असता, चेंडू हक नाही. चेंडू जर कमरेच्या वर गेलो तर नो चिखून येतली. यानंतर जो सामना तो असतो तो म्हणजे DHSC तांबर्डे विरुद्ध वाडादर. नाणेफेकीचं कौल लागलो DHSC तांबर्डे संघाच्या बाजून. फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणाचा पाचारण केला तर म्हणजे वाडादर संघात. हो सुद्धा चेंडूने अगोदरचे निर्णय थर्ड अंपायर सांगूचे सुद्धा होते आणि चेंडू फेकलो गेलो. लगातार 2 नो चेंडू अति उंची घेऊन जाणारे चेंडू ते गोलंदाज चेंज करूच लागतलो. टाइमर चालू जा गजराचा घड्याळ आपला काम करता कर्णधारान दिसत ना. नवोदित गोलंदाज, कारण 2 सलग चेंडू अति उंचीचे ते गोलंदाज बाद करण्यात दिलो. या गोलंदाजीसाठी या षटकासाठी उद्देशचे पुढचे चेंडू पुढे करतो नवोदित गोलंदाज. पॉवर प्लेचा षटक. ओमकार उघडा डोळे बघा नीट, कारण चेंडू असतात फ्री हिट. फ्रीच्या चेंडूवरती मोठं फटको, चेंडू अडवचं होतो. लाखाच्या एका आणि क्षेत्ररक्षकाक पडला बॉक्स. चेंडू आकांड्याच्या पहिल्याडी चेंडू अडवले असं नक्की 3 धाव आपल्या संघासाठी वाचवले गेले असते. काहीतरी क्षेत्ररक्षक थोडंसं कमी पडता आणि कमी पडल्याचा रुबाब तर झाला चौकारात. धावसंख्या 4 पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोचता बिनबाद 14.
14शी धावसंख्या. पहिल्या षटक चालू, पावपलीचं षटक थोडीशी उद्देश काहीतरी चूक करताना चूक महागात पडतं संघासाठी. धावांचा पाठलाग करता हिमालय क्रिकेट मोरवे संघ. सलामीचं षटक. धावसंख्या झाली 14 वर्षाचा वनवास सुद्धा तो प्रभू श्री रामचंद्रांनी भोगलो होतो. हा वनवास कोणाच्या पाठी लागतो या सामन्यात? पुढच्या चेंडूवरती समजा कारण सामना चालू होते हिमालय क्रिकेट मोरवे आणि वाडी गती बांदेवाडी. पहिल्या षटकात पुढचा चेंडू घेऊन ओंकार दत्ता लोण्यासाठी. आता मात्र चेंडू काहीतरी रायझिंग डिलिव्हरी जे का म्हटली होता उसळी हे जाणावर चेंडू निर्धाव जाता अशा चेंडूचं मारू करूच लागत. कारण मंदा दत्ताकडे ती क्षमता हा मोठे फटके खेळाची, प्रत्येक क्षेत्रात खेळाची, प्रत्येक दिशेत खेळाची. त्यासाठी अशा गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं आणि कठीणच आव्हान आपण सोप्या करून खेळायचं असतं. दरम्यान ओंकार सज्ज झाला आपल्या गोलंदाजी मार्कवर 30 यार्ड सर्कल करून धाव गती घेत. हो चेंडू मोठा फटको, चेंडू टांगो पडलो उपडे घोडं झालो फरार. चेंडू गेलो रस्त्यावर आर पार षटकार. एक आगळ्या वेगळ्या शैलीत महेंद्र बाबोल सर सुद्धा दाखवतात. धाव संख्या विसर्जन पोचता. पहिला षटक चालू, पॉवर प्लेचा षटक. लाईनमनचा थोडासा काम वाढला कारण इतक्या लांबचा फटको होतो, रस्त्याच्या भेटीत चेंडू गेलो. दत्ता लोणे लांबचे षटकार मारता, पण दत्ता लोणे लक्षात ठेवा षटकार मारा पण थोडे जवळ मारा कारण आयोजन तुमचा जर चेंडू हरवला असतं मंडळात तुमच्यात नुकसान होतं. पण षटकार मारूचे थांबवू नको कारण तुमची फलंदाजी सगळ्यांका बघूचा, मोठे फटके सुद्धा बघूचे आहेत. पुन्हा ओंकार सज्ज झालो. थोडस वेळेकडे सुद्धा लक्ष द्यावा दोन्ही कर्णधार आणि शेतकरी सगळे. धाव संख्या झाली 20. ओंकार पुढचे चेंडू घेऊन दत्ता लोणीसाठी. पुन्हा कमबॅक करता. एक तेरी तर एक मेरी तू शेर तर मी सव्वा शेर. तिथलो चेंडू एक पाठीरोळ घेतल्यानंतर ओंकार पहिल्या षटकाचा खेळ पुरू झालो. सांघिक धाव संख्या झाली 20. बांदेवाडी वाडेगती बांदेवाडी संघाची सुद्धा धाव संख्या पहिल्या षटक पुरा झाली तर 21 होती आणि आता मोरवे क्रिकेट संघाची धाव संख्या 20. फक्त एका धावेन थोडीशी पाठी आहेत ते म्हणजे हिमालय क्रिकेट संघ मोरवे. त्याच्यानंतरची षटकं कशा पद्धतीने हाताळली गेली आणि आता ही कशा पद्धतीने हाताळली जातली कारण प्रत्येक गोलंदाज महत्वाचा आणि प्रत्येक चेंडू सुद्धा तितकंच महत्वाचं. नवोदित गोलंदाज दुसरा षटक घेऊन स्वतःसाठीचा पहिल्या संघाच्या धावेसून दुसरा षटक घेऊन आलेलो गोलंदाज आदित्य गावकर. बराच वेळ स्ट्राईक एंडवरती अक्षय खेळताना बघवता. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूचा समाचार घेत आदित्य नावाचा गोलंदाज सज्ज झालो. 10-15 पावलांचा रणवीन पंचांच्या डाव्या हातान मारू करू सज्ज. समोर फलंदाज अक्षय दुरात. धावसंख्या झाली 20. 58 धावांचा पाठलाग करता हिमालय क्रिकेट मोरवे संघ. म्हणजे 38 धावांची गरज अजून उरलेल्या 18 चेंडूत. जे सरासरी राखूची लागाती जवळपास 13 धावेची प्रत्येक षटकामध्ये. चांगलं चेंडू खोदून काढलेलं फटको ब्लॉक पोल पद्धतीचा चेंडू येतो. हे चेंडूवर फक्त एकच धाव खर्च करता. 21 धाव संख्या आता तयार होता दुसऱ्या चेंडू षटकाच्या पहिल्या चेंडूचा खेळ पुरू झाल्यानंतर. काहीतरी काय चांगल्या चेंडूची गरज कारण समोर गडिया तुमचे दत्ता लोणे
पुन्हा एकदा फुलटॉचा चेंडू चेंडू हवे चेंडूच्या खाली चेंडूपर्यंत जाऊचा होता चेंडूची वाट बघितलेलो क्षेत्ररक्षक देव देताना निरांकार पाठ घेत आहे म्हणण्याची आठवण सुद्धा झाली. जर धावगती घेतल्यानं तो सहज पद्धतीने चेंडूच्या मुळापर्यंत पोहोचलो असतो. एक लक्षात ठेवा प्रत्येक क्षेत्ररक्षकांना आपण चेंडूच्या जवळ जाऊचा चेंडू आपल्याकडे घेऊच नाही वाट बघित राहता नाही. या झेल सुद्धा तयार झाला होता. संधी तयार झाली पण संधीचा सोना करू गेला नाही. जर झेल पकडलं गेलं असतं तर दत्ता तुमका आता डगआउट मध्ये चलत येताना बघू गवलो असतो. गोलंदाज काय करतो आणखी मेहनत गोलंदाज करतच असता फक्त क्षेत्ररक्षकांना त्याला साथ द्यायची असता. चेंडू मात्र खराब फेकलो गेलो. अवांतरीश एक धाव संघाच्या खात्यात जमा झाली. ईदभर तावसा आणि हातभर बी या मालवणी म्हणीची सुद्धा आठवण करून देणारो चेंडू. धाव संख्या झाली 24. आता मात्र एक मोठं फटको दत्ता लोणेचा नाव गाजताय मैदानात. पुन्हा एकदा मोठं फटको दत्ताच्या बॅट मसून चेंडू आकांड्याच्या पहिल्या डिझाईन पडलो. प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेता षटकारनिशी दत्ता लोणे अचूक टप्प्याचो शोध घेऊचो लागत. पुन्हा एकदा इरला मार्गे दुर्ला करीत जाणार चेंडू अलॉंग द कार्पेट जे का म्हटलं जाता जमिनी घासत जाणारो चेंडू. फक्त एकच धाव खर्च होता या चेंडूवर. मोठे फटके बसताना ह्याची खबरदारी ठेवायची लगत गोलंदाजान. पुन्हा मोठो फटको. आता मात्र फलंदाज दुसरे अक्षयच्या बॅट नसून चेंडू सीमा पार वन बाउन्स जाणारो चेंडू. पंच अतुल शिराडकर आडू हात फिरून खून दाखवतो. जो चेंडू सीमा पार गेलो पण तो टप्पो खाऊन गेलो. परिणामी 4 धावा संघाच्या आणि अक्षयच्या खात्यात सुद्धा जमा झाली. धाव संख्या जाऊन पोहोचता 35. एकोणसाठ धावांचे पाठलाग करताना 35 अशी धावसंख्या हिमालय मोरवे क्रिकेट संघ. पुन्हा एकदा फुलटॉ चेंडू लॉलीपॉप जे का म्हटलं जातं स्वीकार केल्याने चेंडू लांबची दिशा दाखवली आणि पावलेचा पाणी पाष्टा करणारा षटकार. चेंडू सीमा पार षटकाची सांगता षटकारां झाली. धावसंख्या 6 पुढे सरकली. 41 अशी धावसंख्या. दोन षटकांचा खेळ हे पूर्ण झालो. जी धावसंख्या ती धावगती बांदेवाडी संघाने ठेवली होती तशी धावगती हिमालय क्रिकेट मोरवे संघाने ठेवली होती. पण शेवटचा षटक जर दत्ता लोणे फेकून गेलो तर निर्णायक षटक ठरताला नक्की या सामन्यासाठी. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि विजयाच्या लक्ष्यात म्हणजे 18 धावसंख्या झाली या 41. 12 चेंडू शिल्लक आणि विजयाचं लक्ष्य आता 18. जे सरासरी 13 गेली ती आता 9 येऊन पोहोचली. काय कमालीची फलंदाजी करतो दोन्ही फलंदाज. सलामीसाठी गेलेली जोडी. मगाशीचा झेल उडला होता त्या पिवळ्या जर्सीतलो क्षेत्ररक्षक जो लॉंग ऑफ क्षेत्र होता त्या चेंडूपर्यंत पोहोचलो असतो. थोडीशी मेहनत केल्यानंतर सामन्यात रंगत वाढली असती. सामन्याचं चित्र बदलला असता. पण पुन्हा एकदा शब्द तयार झालो तो म्हणजे जर आणि तर. पण हे का मात्र क्रिकेटमध्ये अजिबात जागो नया. चला सामन्याकडे जवळ तिसरा षटक घेऊन हाताळताना नवोदित गोलंदाज सौरभ. समोर फलंदाज दत्ता लोणे इनफॉर्म बॅट्समन. हो चेंडू सुद्धा हवे. झेल तयार झाला. झेलाचा स्वीकार कितपर्यंत होता. देव देता आणि निरांकार घेता हाताचे गोलमाग बॉक पडला. चेंडू जाऊन जमिनीत आदळलो. आणखी एक जीवदान म्हणा हरकत नाही ता म्हणजे दत्ता लोणे आकाशात कारण जोडला होतो पण क्षेत्ररक्षक जाताना कारंजा खाली जाऊन छत्री घेऊन गेलो. सलग 2 षटकासाठी सन्मानशी बप्पन बापर्डेकर यांच्याकडे 200 रुपयाचा पारितोषिक या सामन्यात. नक्की चोरटी धावसंख्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा बुगू गावली. गोलंदाज आणखी काय करतो मालवणी सांगूच झालं तर गोलंदाज करता शेती आणि क्षेत्ररक्षक करता त्याची माती. एक साधो सोपो झेल सुद्धा सुटलो. पुन्हा एकदा दत्तासाठी पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू. चांगलं फटको. चांगला क्षेत्ररक्षण होता की नाही. क्षेत्ररक्षणात थोडीशी सुधार करूची लागत. पावसात पवलं होऊन येऊन गेलो का जसे वळात कुरले धरतात तशा पद्धतीचा क्षेत्ररक्षण सध्या बांदेवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून बघू गवता. मोरवे क्रिकेट संघ मात्र त्याचा फायदा पुरेपूर उठवता. धावसंख्या 2 पुढे सरकता. धावसंख्या झाली
47. 9 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष राहता डझनभर म्हणजे 12. स्लोअर पद्धतीचे चेंडू गुगली म्हटल्या जातात त्या पद्धतीचे चेंडू कमबॅक करता गोलंदाजी कमालीची गोलंदाजी एक नवोदित गोलंदाज दिसता चेंडू निर्धाव जाता पुन्हा एकदा सज्ज झालो गोलंदाज आता मात्र दत्ताच्या बॅट मधून हवाई फायर चेंडू डी फाईन लेग क्षेत्रात चेंडू सुद्धा गेलो सीमा पार कॅचेस विन द मॅचेस किती म्हटला जाता तर काल सुद्धा बघला आणि आताच्या ह्या सामन्यात सुद्धा एखाद्या महत्वाच्या फलंदाजाचा झेल सुटलो म्हणजे आपलं खेळ सुटलो आपली मॅच सुटली हे सिद्ध होतं म्हणून म्हटला जाता कॅचेस विन द मॅचेस उडणारो झेल तुमका हातात घेऊचोच लागता ते तुमका चूक झाली तुमची मागात पडत तुमच्यासाठी तुमच्या संघासाठी धाव संख्या झाली 51 पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाची पुन्हा एकदा झेल गेलो पुन्हा ती चूक जाता आता मालवडी म्हणी सुद्धा माझ्याकडे कमी पडायला लागले अशा पद्धतीचा क्षेत्ररक्षण जवळजवळ तिसरा झेल सुट्टा या सामन्यातला 3 षटकांचा खेळ पूर्ण झालो सांघिक धाव संख्या झाली 53 विजयाचं लक्ष 59 म्हणजे 6 चेंडू आणि 6 धावेची गरज आणखी गोलंदाज काय करतो शेवटचा महत्वाचा षटक पहिलं चेंडू यष्टी रक्षक सुद्धा खतरे चेंडूवर गलती करताना गलती मागात पडा शकता काय चेंडू सीमा पार पंचांचा विचार बाईची खूण येतो म्हणजे चेंडू निर्धाव होतो कमालीचा चेंडू तो चेंडू अडवला गेलो असतो तर खूप मजा आली असती रंगत आली असती सामन्यात सुद्धा पण ही चूक मागात पडा शकता एक फिरकी गोलंदाज चांगलो चेंडू तो फलंदाज सुद्धा फंबल झालो चेंडूसाठी पण नशीब सध्या साथ देता हिमालय मोरे क्रिकेट संघाचा कारण निर्धाव चेंडूवर सुद्धा संघात 4 धावा मिळून जातो 22च्या स्वरूपात पुन्हा तो शॉट चेंडू हो सुद्धा चेंडू सीमा पार आणि विजयी चौकार फलंदाजाच्या बॅट मधून आणि सलामीची गेलेली जोड